शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आपल्या कृषीवेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जर आपल्याला भरपूर उत्पादन जर घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाची आहे जी काही कळी अवस्था. त्यामध्ये जर आपले कळी अवस्थेमध्ये असताना जर कळी गळली, फुल गळ झाली तर मित्रांनो आपलं जे काही खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये फुल गळ होण्यामागं काय कारण आहे व आपण त्याच्यावर काय उपाययोजना केला पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, जर आपली कळी व्यवस्थित निघली नाही किंवा कळी जर ड्रॉप झाली तर आपल्या त्या ठिकाणी सेटिंग ही कमी होणार आहे व सेटिंग जर कमी झाली तर आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे. तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी गळ होण्याचे काय कारण आहेत तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये जर कळी ही ड्रॉप होत असेल तर त्याच्या मागे आपण विविध कारण त्यामध्ये असू शकतात. मग तुम्ही ते आंब्या बार धरा किंवा मृग बार धरा किंवा अस्तबार धरा, या प्रत्येक तिन्ही बारात आपली कळी ही ड्रॉप होतेच. तर मित्रांनो, त्यामागे काय कारण आहे तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये म्हणजे मृग बहार धरतो तर मित्रांनो, मृग बहारात काय होतं, पाऊस जास्त असल्यामुळे वातावरणात जो काही 78% जो काही नायट्रोजनची लेवल आहे, पावसाळ्यामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण पावसामुळे हे वाढून जातं. तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये झाडामध्ये जे काही नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण ही वाढलेलं असतं. नायट्रोजनची जी काही लेवल आहे झाडामधली ती वाढलेली असती. त्याच्यामुळं आपलं झाड फक्त शाकीय वाढ करतं किंवा डाळिंबाच्या झाडावर जर कळी असली तर ती कळी त्यामुळे 100% पूर्णपणे ड्रॉप होऊन जाते. तसंच जर आपण आंब्या बहार धरला, हा बहार उन्हाळ्यात येतो. मित्रांनो, हा बहार उन्हाळ्यात आल्यामुळं आपल्यात जे काही वातावरण आहे, वातावरणामध्ये जे काही टेम्परेचर आहे ते अत्यंत जास्त असतं व पाणी कमी पडल्यामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी ड्रॉप होण्याची जी काही संभावना जास्त असते. तिसरं म्हणजे मृग बहार, हा हिवाळ्यात येतो. तर मित्रांनो, ह्या बहारात काय होतं, जी काही मुळी आहे तिला थंडीमुळं जे काही अन्नद्रव्य हे अपटेक करता येत नाही, त्याच्यामुळे सुद्धा आपली कळी गळ ही होऊ शकते. मित्रांनो, दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपला बाग फ्लॉवरिंग मध्ये असतो त्यावेळेला जर आपल्या डाळिंब बागेमध्ये परागीभवनासाठी जर मधमाशी नसली तरी सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी ड्रॉप होण्याची जी काही संभावना जास्त असते. तर मित्रांनो, आपल्या बागेमध्ये मधमाशी बोलवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केला पाहिजे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर आपल्याला एखाद्या कळी अवस्थेमध्ये जर योग्य कॉम्बिनेशन जर आपण वापरलं नाही त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी गळ होऊ शकते. दुसरं म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर एखाद्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या डाळिंब बागेमध्ये झाला तरी सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी गळ होऊ शकते. दुसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो, आपली जी काही महाराष्ट्रातली जी काही जमीन आहे तिच्यामध्ये जी काही बोरानची सर्वात जास्त कमतरता आहे. मित्रांनो, बोरान हे जे काही फुलाचं रूपांतर फळात करायला मदत करतं. त्याच्यामुळं जर आपल्या डाळिंब बागेमध्ये फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये जर बोरानची कमतरता झाली तर 100% आपल्या प्लॉटची ड्रॉपिंग ही होणार आहे. त्याचबरोबर आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी अवस्थेत योग्य खतांचं व औषधांचं त्या ठिकाणी नियोजन हे केलं पाहिजे. तर मित्रांनो, आपल्याला पावसाळ्यात, उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात डाळिंब बागे जर कळी अवस्थेत असताना त्या ठिकाणी काय नियोजन हे करायला पाहिजे, काय उपाययोजना हे करायला पाहिजे. तर मित्रांनो, जर आपला प्लॉट पावसाळ्यामध्ये जर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असला तर त्यामध्ये नत्राचं प्रमाण हे कमी करण्यासाठी, पावसाळ्यामध्ये नत्राचं प्रमाण हे वाढलेलं असतं, ते प्रमाण कमी करण्यासाठी आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही पोटॅशियम आहे, पोटॅशियमची लेवल वाढवणं खूप महत्वाचं आहे. यामध्ये मग आपण 0050 जी काही विद्राव्य खत आहे ते आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये वापरू शकतो. मित्रांनो, जर आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये पोटॅशची लेवल वाढूनही जर आपल्या डाळिंब बागेमध्ये जर कळी ही गळ होत असेल तर त्या ठिकाणी आपण सर्वात महत्वाचं जे काही पोटॅशियम शोनाइट आहे त्याची सुद्धा फवारणी किंवा त्याला ड्रीपद्वारे देऊ शकतो. मित्रांनो, पोटॅशियम शोनाइट आपण कधी वापरायचं, कसं वापरायचं हा सुद्धा आपण आपल्या जो काही व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तो तिथे जाऊन बघू शकता. मित्रांनो, आता हे झालं पावसाळ्यातलं. आंब्या बहारातलंही तसंच आहे. मित्रांनो, आंब्या बहारामध्ये जे काही उष्णतेचं प्रमाण हे खूप जास्त असतं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी गळ होते. तर मित्रांनो, काय होतं, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असल्यामुळे आपली जी काही जमीन आहे ती पूर्णपणे कडक होऊन जाते व त्या कडक जमिनीमध्ये आपली जी काही मूळ आहे ती व्यवस्थित वाढ होत नाही व जास्त उष्णतेमुळे मुळांची वाढ सुद्धा त्या ठिकाणी थांबली जाते. तर मित्रांनो, या स्टेजला आपल्याला तुम्ही जर आंब्या बहार जर धरत असला तर त्या वेळेला आपल्याला
डोसमध्ये सर्वात जास्त जे काही सिंगल सुपर फॉस्फेट हे जे काही खत आहे त्याचं प्रमाण हे आपल्याला डोसमध्ये वाढवायचं आहे, जेणेकरून सिंगल सुपर फॉस्फेटच्या वापरामुळे आपल्या जमिनीला थंडावा मिळेल व आपली मुळी व्यवस्थित डेव्हलप होऊन आपल्याला कळी ही ड्रॉप होणार नाही व तसेच आपली सिंगल सुपर फॉस्फेटमुळे जमिनी जी काही पाणी धरून ठेवायची जी काही क्षमता आहे ती सुद्धा वाढणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट वापरूनही जर तुमच्या बागेमध्ये कळीचा ड्रॉप ही होणं जर थांबली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही सिलिकॉन बेस कोणतंही एखादा औषध घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकता. त्यामध्ये ऑर्थोसॅलिसिलिक जे काही ऍसिड आहे हे कंटेन असलेलं ते प्रोडक्ट पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही सिलामोल वापरू शकता किंवा सिलिकझॉल हे जे काही कंटेन असलेलं कोणतंही दोन्हीपैकी एक प्रोडक्ट त्या ठिकाणी वापरू शकता. तर मित्रांनो, हे झालं आंब्या बहार आणि मृग बहाराचं. तर मित्रांनो, हस्तबहारामध्ये आता तिसरा महत्वाचा बहार राहिला तो म्हणजे हस्तबहारात काय होतं, जे काही टेम्परेचर आहे वातावरणाचं ते अत्यंत कमी होऊन जातं. त्याच्यामुळं जी काही आपली जमिनी मुळी ही वाढणार आहे, मुळीची वाढ ही पूर्णपणे थांबल्या जाते व त्याच्यामुळं मुळीची वाढ थांबल्यामुळं आपल्या डाळिंब बागेमध्ये मुळी जी काही अन्नद्रव्य ही अपटेक करणं आहे ती अपटेक पूर्णपणे थांबल्या जातं व ती अपटेक थांबले गेल्यामुळे झाड हे स्ट्रेसमध्ये जाऊन त्या ठिकाणी कळी ड्रॉप होण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो, तुमच्या बागेमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळे ही कळी ड्रॉप होत आहे त्याच्यामुळे तुम्ही जे काही कोणतेही कारण असेल तुम्ही त्याच्यावर शोधून या आपल्याला सांगितलेल्या तिन्ही उपायापैकी एक उपाय हा करू शकतो. मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे जर आपला बाग हा परागीभवनाच्या स्टेजमध्ये असला तर त्यावेळी जर आपल्या बागेमध्ये मधमाशीची कमतरता असली तर त्यामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये कळीगळ होऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही झेंडू आहे त्याची लागवड करू शकतो किंवा जे काही मधमाशाच्या पेट्या भेटतात ते आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये आणून जे काही आर्टिफिशियल जे काही पॉलिनेशन आहे ते करू शकतो. दुसरं म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये जर कॅल्शियम बोरॉनच्या कमतरतेमुळे जर कळीगळ ही होत असली तर मित्रांनो, त्या स्टेजला आपण कॅल्शियम आणि बोरॉनची फवारणी करणं खूप महत्वाचे आहे व त्याचबरोबर याचा वापर आपण ड्रिपने सुद्धा करू शकतो. आता सर्वात महत्वाचं शेवटचं कारण मित्रांनो, जर आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी अवस्थेत असताना एखाद्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला तरी त्यामुळे आपल्या डाळिंब बागेची जी काही कळी आहे ती ड्रॉप होऊ शकतं. तर मित्रांनो, त्यामध्ये आपण जे काही 2 कॉम्बिनेशन त्यामध्ये सांगणार आहोत ते तुम्ही वापरून बघू शकता. तर मित्रांनो, जे काही पहिलं आहे ते म्हणजे आपण या कंडिशनमध्ये जे काही नेटिव्ह आहे त्याची फवारणी करू शकतो. त्याचबरोबर रोको आणि जे काही स्कोर आहे त्याची सुद्धा फवारणी करू शकतो किंवा कोमानियर स्कोर आणि त्याच्यासोबत जे काही डबल हे जे काही एक टॉनिक आहे त्याची सुद्धा फवारणी त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून रोको आणि जे काही डबल जे काही बुरशी मायक्रोन्यूट्रिएंट आहे त्याच्यामुळं आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही कळी थांबन व नवीन कळी निघायला त्या ठिकाणी मदत होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या डाळिंब बागेमध्ये कळीगळ कशामुळे होते व त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.